हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने लोहरा येथील तलावाची भिंत फुटून शेकडो हेक्टरवरील पिके अक्षरशः खरडून गेली। माती वाहून गेलेल्या विदारक परिस्थितीचे चित्रण स्वतः शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हिडिओ कॉलद्वारे दाखवले होते। मुख्यमंत्र्यांनी मदतीचे आश्वासन दिले होते, मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मदत पोहोचली नाही। तर वाहत्या पाण्यामध्ये तुटून पडलेले विजेचे खांब अजूनही जशाच्या तसेच आहेत। शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची प्रतीक्षा लागली आहे। नुकसानग्रस्त भागातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी। जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। खरं तर हिंगोलीतल्या लोहरा परिसरामध्ये जो काय लोहरा तलाव पाझर तलाव आहे, या पाझर तलावाची भिंत फुटली आणि ते संपूर्ण पाणी जे आहे ते शेतशिवारामध्ये शिरलेलं आहे। आपण त्याच भागामध्ये आहोत। आपण बघतोय की संपूर्ण गोटे खडे जे आहेत या शेतीमध्ये येऊन ठेपलेले आहेत। या शेतीमध्ये जे घामाने पिकवलेलं पीक उभं होतं, म्हणजे कापूस असेल, विविध भाजीपालावर्गीय पिके जे आहेत यामध्ये होते आणि संपूर्ण जमीन जी आहे काळी होती। मात्र आज घडीला जे आहे तर यामध्ये हे संपूर्ण दगडे येऊन ठेपलेले आहेत। आपण बघतोय हे जर नीट शेत करायचं म्हटलं तर लाखो रुपयाचा खर्च येतोय। मला सांगा काकू, तुमचं किती नुकसान झालं होतं, नेमकं काय होतं या शेतामध्ये? आमच्या याच्यामध्ये शेतामध्ये सोयाबीन होतं, पूर्ण सोयाबीन होतं, तूर होती, पूर्ण वाहून गेलं, ते काहीच शिल्लक नाही राहिलं। तर 1986 पासून झालेलं आहे तळ हे, त्यावेळेपासून आम्हाला नुकसान भरपाई पण नाही आणि शेतीचा पैसा पण नाही आहे। नाही, आता पंचनामे केले आणि तुम्हाला काय मदत आलेली आहे असं सरकारचं? नाही, काहीच नाही आली। नुसतं पाहणी केली त्यांनी मोठमोठ्या अधिकाऱ्यांनी, पण आणखी काही त्यांनी मदत दिली नाही। काकू, मला सांगा तुमच्या शेतामध्ये नेमकं काय होतं, कितीचं नुकसान झालं असेल? आमच्या शेतात कापूस होता, शिळ लावत जाऊ आम्ही, माळवा लावत जाऊ आम्ही, 1.5 लाखाचं होत जाय आम्हाला सगळं। आता आम्हाला आता खायला काय नाही म्हणे, आता काय करावं म्हणलं आम्ही। आता इथं आमचं चेक वाहून गेलं, काय खायला नाही आम्हाला, कसं जगावं कसं नाही म्हणून आम्हाला काय कळलं, काय जीव द्यावा का काय करावं ते। आता आम्हाला जगायला तरी हे का ना का फाशी घ्यावं काय आम्ही आता इथं। आम्हाला 1.5 लाखाचा याच्यात माल होत जाई, आमचे बोर गाळले, हिरी गाळल्या, त्या बोरवर आम्ही जगत जाऊ, त्या 2-4 लेकरं 3 जगत जाऊ। आता इथं जगायला हे का आम्हाला काहीतरी, आम्हाला काही दिलं नाही, येतं नाही येऊन फाणी केली फक्त, आम्हाला काही भरपाई करून दिलं नाही, काही दिलं नाही आम्हाला। संतोष भिसे, पुढारी न्यूज, लोहरा, हिंगोली।